हे एव्हरीवन, आज मी सकाळी व्हिडिओ न बनवता दुपारचे वाजले 2 आणि कडाक्याचा ऊन एवढा आहे ना भयानक तरी पण भयानक वाटते. सो आता मी जाणार आहे आंबे काढायला. कच्ची कैरी आहे ना, कच्ची कैरी आलेली आहे आमच्याकडे, म्हणजे झाडावर बॅगमध्ये पॅक केलेले होते ना, ते काढायला जाणार आहे आणि त्याचं ना मी काहीतरी बनवणार आहे चटपट. आता मी चालले आंबे काढायला. 2 झाडांनाच आंबे लागले आणि बाकीचे आंबे ना मी मोठे झालेले ते काढले त्या दिवशी. हे 2-3 आंबे आहेत ना खालचे, ते काढायचे. ते काढून घेते आणि ॲक्च्युलीमध्ये ना हे थोडे पण झाले. ह्या आंब्याला ना असं काहीतरी झालं आहे, दाऊटमध्ये वाटते. आमच्याकडे ना लोक एवढी बेशिस्त आहेत ना, ह्याच्यामध्ये काहीही भरू शकतात, म्हणजे इंजेक्शननी पण भरतात. कारण की आमच्याकडे एका ठिकाणी झालेलं आहे, पूर्ण आंब्याला इंजेक्शन मारले होते आणि ते पण एक कट रचून कसं केला जातो तसं झालेलं आहे आमच्याकडे. सो त्याच्यामुळे डाऊट वाटतो आहे. हे बघा, इथे एक असं डाऊट फिलिंग वाटते. माहिती नाही आता काय ते. दुसरा पण आंबा काढते मी ना. ऊन भरपूर लागतो आहे ना, छत्री आणले. हा पण आंबा काढून बघते. जर ह्याला पण तसंच असेल तर मी समजून जाईल हे काहीतरी आंबा घेणार नाही. ह्याला नाही आहे. 2च आंबे काढलेत, बाकीचे आंबे ठेवलेत. इथे एक आंबा आहे, हा पण मोठा आहे आंबा. आता मी ह्याचं ना काय ते चटपटीत बनवते. पूर ऊन आहे आणि एवढा ऊन आहे ना, तर रानामध्ये जे हिरवं गार वाटायचं ना, तो आता हिरवं गारपणा सगळं आता ब्लॅकने झालं आहे. म्हणजे पूर्ण आता जमीन पण दिसायला लागली. मी 2 आंबे काढलेत, पण 2 आंबे नाही खाणार आहे. 2मधनं एकच आंबा खाणार आहे. पील करून घेते आणि ह्या करते. या पद्धतीत कैरी कट करून घेते. ही ना सुरी एकदम पातळ आहे, असं वाटते की तुटेल की काय, म्हणून कटिंग करून घेते. या आंब्याचे किती बारीक कट करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे मध्ये ठेवून घेणार आहे. पिठी साखर मिक्स केलीत ना तरी चालेल. आता हे ना मी उन्हामध्ये ठेवणार आहे. थोडी हळदी मिक्स करून घेते. ऊन आहे ना, तर साखरही चांगली मेल्ट होईल आणि हळदी चांगली ह्यामध्ये मुरून जाईल, म्हणजे शिजेल. एवढा ऊन आहे. सो त्याप्रमाणे मिक्स करून घेते. पातळी कैरी कट करून घेतलेली आहे. पूर्णपणे पातळ कट करून घेते आणि ही मी उन्हामध्येच थोडी साखर 1 चमचा मिक्स करून घेतले आणि थोडीच हळद, म्हणजे 1 पिंच शिवायही कमी हळद. हे नॉर्मली हळद मिक्स करून घ्यायची आहे. हळद तोंडाला जास्त इन्हेन्स वाटेल आणि वेगळीच वाटेल अशी एवढी हळद नाही मिक्स करून घ्यायची ना. यामध्ये मी मीठ नाही मिक्स करून घेतलेला, ह्यामध्ये मी मीठ मिक्स करून घेतला आहे. जर वाटलं, जर तुम्हाला यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे तर नंतरही मिक्स करू शकतो आहे, बट नंतर मिक्स करून का घेणार आहे, कारण की मी थोडी टेस्ट बघणार आहे यामध्ये मीठ मिक्स करून. एक बिना मिठाचा मी बनवून घेतलेला आहे आणि हा मीठ आणि साखर मिक्स करून घेत आहे. आणि यामध्ये पण मी साखर मिक्स करून घेत आहे, पण मी यामध्ये मीठ नाही मिक्स करून घेतलेलं. आता उन्हात ठेवूया. टनटन. आणि ही कैरी आहे ना, अजिबात आंबट नाही लागत आणि अजिबात म्हणजे अशी गोड पण नाही लागत. छान, लई भारी लागते. 1 नंबर. आमच्या आगरी भाषेत लई भारी. तर ही कैरी आहे ना बाहेर नाही टाकणार मी, आमटीमध्ये नाही तर डाळीमध्येही मिक्स करू शकते, कारण की आत्ता उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे खट्टा खायची सवय असते सर्वांनाच. आणि ही जी कैरी ठेवलेली आहे ना, 2 आंब्यामधनं 1 आंब्याची मी अशी खापा बनवून घेतल्यात आणि ही कैरी मी उद्याला ठेवलेली आहे आमरस बनवण्यासाठी. आमरस उद्या बनवणार. मध्ये ना डस्ट वगैरे न पडण्यासाठी मी हा जो व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे, त्यामध्ये डस्ट वगैरे न पडण्यासाठी आता धूरला खूप उडतो उन्हाळ्याचा. सो त्याच्यामुळे याच्यावर मी फडका घेतलेला आहे, रुमाल घेतलेला आहे ठेवण्यासाठी. आमच्या शेतामध्ये माती जास्त असल्यामुळे मी या पद्धतीत हे करते. ही जी खॉट आहे ना, या खॉटवर ठेवून घेणार आहे.
ही वाटी इथे आणि हे इथे या पद्धतीत ठेवून घेते आणि ह्याच्यावर ना रुमाल ठेवून मी अर्धा तासच ठेवणार आहे, कारण की ऊन एवढा लागतो ना, चटके बसत मला, तर ह्याचं काय पटकन होईल. झाडावरून 2 जे मी आंबे काढून आणलेत ना, त्याच्यामधनं मी 1 आंबा कट करून घेतला आहे आणि उद्या मी आमरस बनवणार आहे. आणि आमरस कसं बनवतात माहिती आहे, त्याला भाजायला लागतो. मी गॅसवरच त्याला रोस्ट करून घेणार आहे आणि मग मी आमरस बनवून दाखवणार आहे ते उद्या. ही जी मी हळद काढून घेतलेली आहे ना, ही हळद ही मला आता कुटायची आहे. कुटायची म्हणजे पहिल्यांदा उकडून घेणार आहे आणि मग ह्याला सुकून घेणार आहे. एवढी हळद काढून घेतलेली आहे हळदीची पावडर बनवण्यासाठी. अर्धा तास झाला आहे. मी आता ओपन करून बघते. हे बघा पाणी किती झालं आहे. आता मी घरात नेते. अर्ध्या तासामध्येच मी जास्त उशीर नाही ठेवत आहे. आता जी मी यामध्ये जी साखर मिक्स केलेली आहे ना, ही मोठी साखर मिक्स करून घेतलेली आहे. जी छोटी साखर येते ना, तीही मिक्स करू शकतो. यामध्ये बघा पाणी किती झालं आहे. आता हा साखरेचं पण पाणी आहे आणि मिठाचं पण पाणी आहे. यामध्ये मीठ मिक्स केलेला होता आणि यामध्ये मीठ नव्हतं मिक्स केलेला. आता बिना मिठाची टेस्ट बघते कशी लागते. एक नंबर. हा एवढा नाही छान लागत. बिना मिठाचा एक नंबर लागतो, गोड आणि छान लागतो. त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलेलं असल्यामुळे हा उन्हाळ्यात छान. आणि जर हा बिना मिठाचा आहे ना, हा बिना मिठाचा आहे. कसं माहिती आहे, जर उन्हातून आपल्याला आंबट पाहिजे असेल, आंबट गोड, तर याप्रमाणे हा आहे. मीठ आणि साखर बघा कसं लागते. त्या मिठा छान लागतो. याच्यामध्ये मसालाही मिक्स करू शकतोय. मीठ, साखर आणि मसाला मिक्स करा ना, त्यावेळी पण थोडा उन्हात ठेवून घ्या, छान लागेल. तर साखरच यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. खूप भारी लागते, मला खूप आवडला. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.